नमस्कार. मगाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की आमच्या मोदकाची तयारी झाली होती आणि हे मोदक आता उकडून तयारी झालेत. म्हटलंय की गणपतीला मोदक प्रिय असतात आणि त्याकरता अर्थातच तांदळाचं पीठ ओके आणि त्यानंतर नारळाची चोय यापासून बनवलेला हा पदार्थ मोदक प्रिय सगळ्यांनाच असतो. गणेशाला तर आहेच. बरं, त्याबरोबर नुसतंच हे करून चालत नाही. तर आम्ही पोतदार कुटुंब इथेच जमलो आहोत. मी प्रत्येकाची ओळखही करून देतो आणि त्यांनी काय बनवलंय हे मी त्यांना विचारतोय, खास गणपती करता. प्रथम जे मला ताट दिसतंय त्यातही मला मोदकच दिसत आहेत. चला विचारूया पोतदारांच्या नेक्स्ट जनरेशनला. बोलतायत नंदा पोतदार, हे काय बनवलंय? तर इथे बनवलेत 11 मोदक आणि करंजी. हे घरच्या देवांसाठी आणि जशी भावाना बहीण असते तशी ही या मोदकांची ही करंजी. व्हेरी गुड. आपण म्हणतो ना की मोदक हे नेहमी एकटे नसतात. करंजीची त्याला थोडीफार जोड लागते आणि त्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न नक्कीच होणार या सुबक अशा प्रकारच्या मोदकांनी. परंतु गणपती बाप्पाबरोबर आणखीन एक असतात, ते म्हणजे उंदीर मामा. त्या उंदीर मामा करता काहीतरी बनवलेलं मला दिसतंय. तर जरा प्रियावरी सांगू शकता का हे काय एक्झॅक्टली? हे आहेत उंदीर मामांसाठी 5 मोदक, पिठाच्या पारीमध्ये केलेले 5 मोदक. अरे वा, व्हेरी गुड. म्हणजे उंदीर मामा पण खुश होणार. जरी आज आपण गणपती पूजा करतोय पण उंदीर पण बाजूला असतात तेव्हा त्यांचंही पोट भरणं आवश्यक आहे. आणि ह्या 5 मोदकांमुळे मला वाटतं उंदरांना मजाच येईल नक्कीच. अर्थात पुढचं डिश मला दिसते ती म्हणजे याच्यात आरती दिसते मला दिव्यांची आणि मोदक पण आहे मोठा. श्रिया, ह्याच्याविषयी तुम्ही मला काय सांगू शकता का की एक्झॅक्टली काय आहे? हे 5 दिवे आहेत, एक तर मोदकासोबत आरतीसाठी. अरे वा, म्हणजे गणपतीची आरती हा दिव्यानी होणार. आपण अर्थात जेव्हा आरती करू ना तेव्हा नक्कीच परत हा व्हिडिओ करू की एक्झॅक्टली कसं दिसतं जेव्हा सगळे दिवे तेवतात. पण हे सुंदर वाटतं मला बघून आणि मला वाटतं तुम्हाला सर्वांना पण आवडेल. नवीन काहीतरी दिसतंय आणि त्यानंतर जी डिश मात्र दिसते ती मात्र मोठी वाटते मला. आणि ह्याच्यात एक्झॅक्टली काय आहे, बरेचसे आयटम्स दिसतात मला याची नावं थोडीफार माहिती आहेत, माझ्या आजीने आईने सांगितलेत. पण मला वाटतं याच्याविषयी शक्यतो मी नेहा पोतदार यांना सांगतो की तुम्ही बोलावं, कारण त्यांनी बनवलंय, त्यांना त्याच्याविषयी जास्ती माहिती आहे. तुम्ही जरा डिश हातात पकडून सांगा आम्हाला एक्झॅक्टली काय आहे ते. आपण गणपतीला नेहमी 5 फळं देतो. तर त्यानुसार बघा, हे डाळिंब आहे. अरे वा. हे मोसंब आहे. हा नारळ आहे. आणि एक मायाळू नावाचं जे फळ असतं अरे वा, ते आहे. आणि गणपतीला नेहमी लागणारी ही काकडी. त्यानुसार गणपतीसाठी ही काठी आहे. गणपतीचं जानवं आहे. अरे वा. आणि ही गणपतीची कुंडलं आहेत. अच्छा. अशी ही आमची दागिन्यांची पेटी ही आहे, मोठी आहे. आणि हा भंडाऱ्याचा मोदकावरती दिवा लावला जाईल आरतीच्या वेळेस. अरे वा, थँक्यू व्हेरी मच. बेसिकली मला एक सांगायचं की मी जसं म्हटलं की उकडलेले पदार्थ खावं, पण त्याच्यामध्ये पण थोडी कल्पकता पाहिजे. आणि गणपती बाप्पा आपल्याकडे येत आहेत 1.5 दिवसाकरता किंवा 5 दिवसाकरता किंवा 7 दिवसाकरता किंवा 10 दिवसाकरता. पण त्यांना त्यांच्याकरता लागणारे सगळे महत्वाचे आयटम्स इथे उपस्थित आहेत. म्हणजे खाणं पिणं आहेत, त्यांची दागिन्यांची पेटी आहे, त्यांच्याकरता पंचारती आहे, त्यांच्या मोदकांची आपण बऱ्यापैकी प्लेट भरून ठेवलेली त्यांच्याकरता, त्यांच्या उंदीर मामाची पण काळजी घेतली. आणि घरातल्या गणपतीला डेफिनेटली त्याची तर व्यवस्था करणं आवश्यकच आहे. तर मला वाटतं ही तयारी जोरदार चालली आहे. आणि आता अर्थातच पुढची स्टेप होणार हे सगळं उकडण्याची आणि त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायची. पण प्रथमतः आम्ही तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो, नंदा, प्रिया, श्रेया आणि नेहा वहिनी सगळ्यांचे. आणि चला तर मग आता बसायचं नाही, आता कामाला लागायचं. चला तर मग. आणि तुम्हा सगळ्यांना गणपतीच्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मोरया.